नमस्कार. रोज रोज नाश्त्याला काय बनवावं हा सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो. हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला एक दिवसाचा तरी नाश्त्याचा प्रश्न मिटणार आहे. एकदम छान आणि चविष्ट असं भरपूर प्रोटीनयुक्त डायबिटीजवाल्यांसाठी आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी सुद्धा अतिशय छान असा नाश्ता आहे. येथे मी मोड आलेले मूग घेतले, 5-6 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा जिरे, 3-4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 चमचे रवा घेतलेला आहे. आता मूग, थोडेसे लसूण, जिरे, मिरची आणि रवा टाकून बारीक करून घेऊया. 2 स्टेपमध्ये हे बारीक करून घेणार आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं. मुलं पोहे, उपमा खायचा कंटाळा करतात, त्यावेळेस एकदम छान असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. येथे मी 4 चमचे रवा घेतलेला आहे. रव्यामुळे डोसे छान असे मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही डोसे म्हणू शकता किंवा धपाटे, धिरडे काहीही म्हणू शकता. आता तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊया. त्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आणि घट्ट पातळ हे करून घ्यायचं आणि चमच्याने या पद्धतीने पसरवून घ्यायचं. हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांना डब्याला देऊ शकतात. वेट लॉस करणाऱ्यांसाठी, म्हाताऱ्या माणसांसाठी सुद्धा अतिशय छान आणि भरपूर प्रोटीनयुक्त असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. त्यानंतर मी सर्व थालीपीठ याच पद्धतीने तयार करून घेतले. बॅटर टाकल्यानंतर वरची बाजू थोडीशी कोरडी होऊ द्यायची. त्यानंतर पलटी करायचं. येथे बघू शकता तुम्ही एकदम छान असे हे थालीपीठ तयार होतात. तुम्हाला जर एकदम असे कुरकुरीत हवे असतील तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता आणि बॅटर थोडंसं पातळ करून पसरवायचं. एकदम मस्त असे हे थालीपीठ तयार होतात. बघू शकता एकदम मऊ असे लुसलुशीत गरमागरम हे थालीपीठ तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर किंवा नुसतेही खाल्ले तरी खूप छान असे चविष्ट लागतात. चला मग, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.